brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. ह्या 7 ते 8 महिन्यात अनेक गोरगरीब शेतकऱ्यांचे पोरं हातून बाहेर पडणार आहेत. नाही, पण त्यांना जर माहिती आहे की ही गोष्ट तर त्यांनी अगोदरच legally invest करून घ्यायला पाहिजे. वय गणक आहे. वय गणकाबाबतीत शासनाचा अध्यादेश काढलेला आहे 1 नोव्हेंबर 2025. ते न गृहीत धरता 1 जानेवारी 2025 धरावं. कारण की ह्या 7 ते 8 महिन्यात अनेक गोरगरीब शेतकऱ्यांचे पोरं हातून बाहेर पडणार आहेत की ज्यांची वय मर्यादा म्हणजे फक्त जे वय गणक बाबतीत त्यांनी जे सांगितलेली एक गोष्ट जी आहे, ज्या आयोगाने अध्यादेश काढलेला ते अध्यादेश मुळात चुकीचा आहे. किती वेळा ही वयोमर्यादा वाढवली गेलेली आहे एमपीएससी कडनं? आता सध्या ज्या वेळेला ऍड निघतो आतापर्यंत वाढवलेली वगैरे काही नाहीये. आता जी वय गणक बाबतीत त्यांनी जे अध्यादेश काढलेला आहे ते अध्यादेश मुळात चुकीचा आहे. फक्त ते आता विद्यार्थ्यांची कुठल्याही पेपर पुढे जावं अशी आमची मागणी आहे. पेपर पुढे जावं. किती वर्षापासून तुम्ही इकडे प्रॅक्टिस करता? एक 3-4 वर्ष झालं आम्ही पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतो. बरं, काय आता तुमची मागणी? आता वयवाढी विषयी खास मागणी आहे आमची की आयोगाच्या चुकीमुळे ज्या गोष्टी झालेल्या आहेत ना त्यासाठी आमची मागणी आहे. किती वेळा हा पेपर पुढे ढकललेला आहे? ऍक्च्युली अगोदर पुरामुळे हा पेपर पुढे ढकलला गेला आणि त्याच्यानंतर आणि 2 वेळा अशीच मागणी झाली होती माहिती तुम्हाला? हो, झाली होती. गेल्या वर्षी सुद्धा ह्याची मागणी झाली होती. तर गेल्या वर्षी त्यांनी लिगली प्रोसेस करून पेपर पुढे ढकलला होता, पण या वर्षी ते तयारच नाही त्या गोष्टी. आता किती वेळा असं पेपर पुढे ढकललं जाणार आहे? वयोमर्यादा किती वेळा वाढवली जाणार आहे? नाही, पण त्यांना जर माहिती आहे की ही गोष्ट तर त्यांनी अगोदरच legally invest करून घ्यायला पाहिजे होती, असं म्हणणं आहे सगळ्या विद्यार्थ्यांना. मागील 8 महिन्यापासून आम्ही वेगवेगळ्या लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या मंत्री महोदय यांच्या मार्फत शासन दरबारी आम्ही वारंवार करतो. ही गोष्ट आज का आली? आज 3 दिवसांनी एक्झाम आहे. जर इन केस ही गोष्ट लागू नाही केली, एक्झामचं नोटिफिकेशन कधी आलं होतं? एक्झामचं नोटिफिकेशन जानेवारीतच आली होती. पण तरी सुद्धा त्या वेळेला गरज न करता आयोगाने पुढे ढकललं म्हणून नोव्हेंबर भरलं. पण ह्याच्यामुळे गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुळे बसणार नाही पीएसआय परीक्षेला. म्हणून आमची एकच मागणी आहे की पेपर होण्याच्या आधी नोटिफिकेशन बदला का. ही जर नोटिफिकेशन बदलली नाही तर ही निर्णय परत पेपर झाल्यानंतर ना लागू होणार नाही. म्हणून आमची मागणी आहे. नोटिफिकेशन बदलावे, वेळ मर्यादा वाढून मिळावी आणि यासाठी एकदा नाही तर 2 वेळा आंदोलन झालेले आहेत आणि याच पद्धतीने याच शास्त्री रोडवरती या आयसीआयसी बँक समोर हे आंदोलन झालेले आहेत. अशाच प्रकारे हे विद्यार्थी या ठिकाणी बाहेर उपस्थित होऊन आंदोलन केले होते. यांच्या आंदोलनाला मोठे राजकीय पक्षाचे नेते जसं रोहित पवार असतील, गोपीचंद पडळकर असतील, त्यांनी देखील अनेकदा प्रतिसाद दिला होता. मात्र अनेक विद्यार्थी आता या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेले आहेत. मात्र हे सगळे किती विद्यार्थी आहेत आणि आता अनेक विद्यार्थ्यांसोबत आपण संवाद साधणार आहोत. नेमकं आता एकमेकांचे काय काय नेमके अडचणी आहेत ते जाणून घेण्यासाठी. कुठले तुम्ही हा कुठले? बारामती. बरं, किती वर्ष झाले प्रॅक्टिस करताय? 4 बोला बोला बोला. अहो 4 वर्ष झाले. तुमच्या हक्कासाठी आंदोलन करताय ना? हो, बोला की. पोलिसांकडनं त्यांना आता हा रस्ता क्लिअर केला जातो, त्यामुळे अनेक विद्यार्थी आता या रस्ता मोकळा करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कारण जर आपण पाहू शकतो की या शास्त्री रोडवर पूर्ण सदाशिव पेठ वरती विद्यार्थी भरलेले आहेत आणि या रस्त्यावरती अनेक विद्यार्थी ते राहतात, शिक्षण घेतात आणि इथेच लायब्ररी आहे त्यांची तिथे अभ्यास देखील करतात. मात्र परीक्षा ही एमपीएससीची 2 वेळा पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि आता पुन्हा एकदा ही परीक्षा पुढे ढकलण्यासाठी विद्यार्थ्यांची मागणी आहे. अनेक विद्यार्थ्यांना आपण पाहू शकतो माझ्यासमोर ताब्यात घेतलेला आहे पोलिसांनी
मात्र आता यांची मागणी योग्यरित्या आहे आणि ते आयोगाच्या अटी शर्तीमध्ये बसणार आहे का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. पुण्याहून मी आदित्य पवार, मुंबई तक.